जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या आजी आजोबांच्या काळात एक छोटीशी परंपरा होती. घरातून बाहेर पडताना काही लोक आपल्या पाकिटात एक खास वस्तू ठेवायची. ती वस्तू सोनं नव्हतं, चांदी नव्हती आणि मोठी किंमतही असलेली नव्हती, पण त्यामागचे एक सुंदर भावना होती. आजही अनेक घरांमध्ये ही परंपरा श्रद्धेने पाळली जाते. काही जण पाकिटात देवाच्या चरणी अर्पण केलेले एक छोटंसं अक्षत म्हणजेच हळद कुंकू लावलेला तांदळाचा दाणा किंवा पूजेचं वापरलेलं एक स्वच्छ फूल किंवा देवाचा छोटासा फोटो आदराने ठेवतात. मित्रांनो, हे पैसा जादूने वाढावा म्हणून नाही, तर प्रत्येक वेळी पाकिटात उघडताना त्या आपल्याला देवाचं स्मरण व्हावा आणि पैशाचा योग्य उपयोग करण्याची आठवण राहावी यासाठी ही परंपरा होती. पण यातील सर्वात जास्त मानली जाणारी वस्तू कोणती होती आणि ती पाकिटात ठेवताना एक छोटासा नियम का पाळला जायचा हे आपण सविस्तर आता जाणून घेऊया. आपण पाहिलं की पूर्वी अनेक घरामध्ये पाकिटात एक छोटी वस्तू ठेवण्याची परंपरा होती. पण ती वस्तू नेमकी कोणती? मित्रांनो, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या परंपरा आढळतात. काही घरांमध्ये देवाच्या पूजेत अर्पण केलेले अक्षत म्हणजे तांदळाचे काही दाणे स्वच्छ कागदामध्ये गुंडाळून पाकिटात ठेवले जायचे. काही ठिकाणी लक्ष्मीपूजनात अर्पण केलेलं एक छोटंसं नाणं आदराने जपलं जायचं. तर काही जण कुलदैवताचा किंवा श्री स्वामी समर्थांचा, श्री गणेश लक्ष्मी यांचा छोटासा फोटो ठेवायचे. मित्रांनो, या वस्तू जादू करण्यासाठी नव्हत्या, त्या एक आठवण होत्या की पैसा प्रामाणिकपणे कमवायचा आणि योग्य ठिकाणी वापरायचा. आपल्या पूर्वजांचा विश्वास होता की जिथे प्रामाणिकपणा, कृतज्ञता आणि संयम असेल तिथे समृद्धी टिकून राहते. म्हणून पाकिटातील ती छोटी वस्तू धन वाढवण्याचं साधन नव्हती, तर चांगल्या विचाराची आणि चांगल्या सवयीची दररोज आठवण करून देणारी एक सुंदर परंपरा होती. पण या वस्तूबद्दल एक नियम अनेक ज्येष्ठ मंडळी आवर्जून सांगायची. तो नियम नेमका कोणता होता हे आपण आता जाणून घेणार आहोत. अनेक ज्येष्ठ मंडळी एक गोष्ट नेहमी सांगायची, जर पाकिटात देवाचा फोटो, अक्षत किंवा लक्ष्मीपूजनातील नाणं ठेवलं असेल तर त्याचा आदरही तितकाच ठेवला पाहिजे. म्हणजे पाकिटात अनावश्यक बिले, फाटलेली कागद किंवा कचरा याच्यामध्ये त्या वस्तू ठेवू नयेत. कारण ही परंपरा पैसा वाढवण्याची नव्हती, तर आदर जपण्याची होती. मित्रांनो, जर देवाचा फोटो फाटला असेल, ओला झाला असेल किंवा खूप जुना झाला असेल तर तो आदरपूर्वक देवघरात ठेवावा आणि नवीन स्वच्छ फोटो ठेवावा. अक्षत किंवा फुलं खराब झाली असतील तर त्याची योग्य प्रमाणे निर्मूल्य म्हणून विल्हेवाट लावावी. मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी एक गोष्ट शिकवली, श्रद्धा म्हणजे वस्तू जपणं नाही, तर त्या वस्तू मागची भावना जपणं. म्हणून पाकिटात काय ठेवावं यापेक्षा आपण किती आदराने ठेवतो हे अधिक महत्त्वाचे आहे. पण खरंच पाकिटात अशी वस्तू ठेवल्याने पैसा वाढतो का, की यामागे आणखी एक खोल अर्थ आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत. ते तुम्ही शांतपणाने ऐकून घ्यावे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, खरंच पाकिटात देवाचा फोटो, अक्षत किंवा पूजेतलं नाणं ठेवलं तर पैसा वाढतो का? मित्रांनो, याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. फक्त एखादी वस्तू पाकिटात ठेवल्याने पैसा वाढत नाही, कारण समृद्धी मेहनतीने, प्रामाणिकपणे आणि योग्य नियोजनाने मिळते. पण मग आपल्या पूर्वजांनी ही परंपरा का जपली? कारण प्रत्येक वेळी तुम्ही पाकिट उघडता तेव्हा त्या छोट्याशा वस्तूमुळे देवाचं स्मरण होतं आणि मनात एक विचार येतो, हा पैसा चुकीच्या मार्गाने नाही तर योग्य मार्गाने वापरायचा आहे. मित्रांनो, हीच त्या परंपरेची खरी ताकद होती. ती पैसा वाढण्याची जादू नव्हती, तर पैशाचा आदर करण्याची एक सवय होती. आपल्या पूर्वजांचं म्हणणं होतं, जिथे पैशांचा आदर असतो तिथे उधळपट्टी कमी होते आणि जिथे उधळपट्टी कमी होते तिथे बचत वाढते. कदाचित यातूनच लोक म्हणू लागले, अशी वस्तू पाकिटात ठेवा, बरकत राहील. मित्रांनो, बरकत वस्तूमुळे नाही तर आपल्या विचारांमुळे आणि सवयीमुळे येते. पण पाकिटाशी संबंधित आणखी एक जुनी परंपरा आजही अनेक घरांमध्ये पाळली जाते. पाकिट कधीच पूर्ण रिकामं ठेवू नये. असं का म्हणतात हे आपण
जाणून घेणार आहोत. आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी एक गोष्ट नेहमी सांगायची, पाकिटात पूर्ण रिकामं ठेवू नका. पण यामागे खरंच काही रहस्य आहे का? मित्रांनो, पूर्वीच्या काळात अनेक लोक पाकिटात नेहमी 1 रुपया नाणं किंवा एक छोटी नोट आदराने ठेवायचे. कारण त्यांचा विश्वास होता की पाकिट हे फक्त पैसे ठेवण्याची जागा नाही, तर आपल्या मेहनतीचं आणि कष्टाचं प्रतीक आहे. म्हणून ते कधीच पूर्ण रिकामं ठेवू नये. मित्रांनो, ही परंपरा जादू करण्यासाठी नव्हती, तर एक सुंदर सवय लावण्यासाठी होती. कारण जेव्हा आपण पाकिट आदराने वापरतो, तेव्हा आपण पैशाची कदर करायला शिकतो. आपल्या पूर्वजांचं म्हणणं होतं, ज्याला पैशाची किंमत कळते त्याच्याकडे पैसा टिकतो. याचा अर्थ 1 रुपयाचं नाणं तुम्हालाही श्रीमंत करेल असा नव्हता, तर ते तुम्हाला बचतीचा आणि जबाबदारीची रोज आठवण करून देणं होतं. आजच्या काळात आपण ऑनलाईन व्यवहार करतो, UPI वापरतो, कार्ड वापरतो, पण पैशाचा आदर आजही तितकाच महत्त्वाचा आहे. कारण बरकत नोटांमध्ये नसते, ती आपल्या विचारांमध्ये आणि सवयीमध्ये असते. पण पाकिटाबद्दल आणखी एक सुंदर परंपरा आहे. दुसऱ्याचं रिकामं पाकीट भेट म्हणून देऊ नये. असं का म्हणतात हे आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपण वाढदिवसाला, लग्नाला किंवा एखादी खास प्रसंगी पाकीट भेट देतो. पण तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? अनेक ज्येष्ठ मंडळी रिकामं पाकीट कधीच भेट देत नाही. ते त्यात 1 रुपयाचं नाणं किंवा एक छोटी नोट ठेवतात. पण असं का? मित्रांनो, हा कोणताही जादुई उपाय नाही, तर एक सुंदर शुभेच्छा आहे. जसं एखाद्याला नवीन घरातील शुभेच्छा देतो, तसंच पाकीट देताना त्यात एक छोटंसं नाणं ठेवून असं सांगितलं जायचं, तुझं पाकीट कधी रिकामी पडू नये. ही एक आशीर्वादाची भावना होती. पैसा नाण्यामुळे वाढलेला असा अर्थ कधीच नव्हता. मित्रांनो, आपल्या संस्कृतीत भेटवस्तू फक्त वस्तू नसते, तर त्यामागची भावना सर्वात मोठी असते. म्हणून रिकाम्या पाकिटाऐवजी एक छोटं नाणं ठेवून समृद्धीच्या शुभेच्छा दिल्या जायच्या. आजही अनेक कुटुंबांमध्ये ही परंपरा प्रेमाने जपली जाते. मित्रांनो, खरी बरकत नाण्यात नसते, ती आपल्या मेहनतीत, प्रामाणिकपणा आणि चांगल्या इच्छांमध्ये असते. पण पाकिटाबद्दल एक अतिशय सुंदर सवय पूर्वी प्रत्येक घरात होती. नवीन पाकीट वापरण्यापूर्वी लोक सर्वात आधी काय ठेवायचे हे आपण आता जाणून घेणार आहोत. पूर्वी जेव्हा कोणी नवीन पाकीट विकत आणायचं, तेव्हा ते लगेच वापरलं जात नव्हतं. सर्वात आधी ते देवघरात काही क्षण ठेवायचं. काही घरांमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन पाकीट देवासमोर ठेवण्याची सुंदर परंपरा होती. पण यामागे खरंच काही चमत्कार होता का? नाही मित्रांनो, ही एक मानसिक तयारी होती. त्या क्षणापासून मनात एक संकल्प केला जायचा, या पाकिटात येणारी प्रत्येक पैसा प्रामाणिक मेहनतीने असू दे आणि त्याचा उपयोग नेहमी चांगल्या कामासाठी होऊ दे. याच भावनेने पाकिट वापरायला सुरुवात केली जायची. मित्रांनो, वस्तू शुभ किंवा अशुभ नसतात. आपले विचार आणि आपले कर्म यांना अर्थ देतात. म्हणून पूर्वजांनी प्रत्येक नवीन गोष्टीची सुरुवात ईश्वराच्या स्मरणाने करण्याची सुंदर सवय लावली. आज आपण मोबाईल घेतो, गाडी घेतो, घर घेतो आणि त्याची पूजा करतो. कारण ती वस्तू जादू करेल म्हणून नाही, तर आपल्याला ती जबाबदारीने वापरण्याची आठवण राहील म्हणून. मित्रांनो, या संपूर्ण विषयात आता फक्त एक शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बाकी आहे. पाकिटात खरी बरकत कशामुळे येते? वस्तूमुळे की आपल्या सवयीमुळे? हे आपण आता पाहून घेणार आहोत. आज आपण पाकिटाशी संबंधित अनेक सुंदर परंपरा जाणून घेतल्या. पाकिट, अक्षदा, देवाचा फोटो किंवा पूजेतलं नाणं यात ठेवायचं. रिकामं पाकिट भेट का देऊ नये? नवीन पाकिट देवासमोर का ठेवावं हेही समजून घेतलं. पण या सगळ्यांपेक्षा एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. मित्रांनो, पाकिटात ठेवलेली वस्तू तुमचे नशीब बदलत नाही, पण त्या वस्तूमुळे जर तुमचे विचार बदलले, तुमच्या सवयी बदलल्या आणि पैशाबद्दल आदर वाढला, तर त्याचा परिणाम नक्कीच तुमच्या आयुष्यात वर दिसून शकतो. आपल्या पूर्वजांनी एक सुंदर संदेश दिला, धनापेक्षा धन कामनाची नीती मोठी.
प्रामाणिक मेहनत, योग्य खर्च, थोडी बचत आणि गरजूंना मदत हीच खऱ्या अर्थाने समृद्धीची वाट आहे. देव आपल्याला पैसा देण्यापेक्षा तो योग्य मार्गाने कमवण्याची बुद्धी देतो आणि हीच सर्वात मोठी कृपा. म्हणून पाकिटात काहीही ठेवा, पण मनात प्रामाणिकपणा, कृतज्ञता आणि चांगले संस्कार नेहमी ठेवा. कारण बरकत वस्तूमध्ये नसते, ती आपल्या कर्मात आणि आपल्या विचारात असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या कुटुंबियासोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री महालक्ष्मी माता कृपा आणि जय श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू अशा सुंदर धार्मिक आणि संस्कारमय विषयाकडे. हरिओम तत्सत.